नमस्कार. BMC ऍक्ट 1888 लेक्चर सिरीजचा आज नेक्स्ट लेक्चर आपण बघतोय. 145 सेक्शन पर्यंत आपण आलो होतो. आज आपण सेक्शन 146 पासून सुरुवात करू. सेक्शन 146 चं टायटल काय आहे? प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रॉपर्टी टॅक्सेस ऑन हुम टू रेस्ट. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स देण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे, कोण प्रॉपर्टी टॅक्स भरणार आहे हे सांगितलेले 146 मध्ये. बघा आता, एखादी प्रॉपर्टी असते किंवा एखादी बिल्डिंग असते. ती प्रॉपर्टी किंवा बिल्डिंग कॉर्पोरेशनने दिलेली असेल किंवा गव्हर्नमेंटने दिलेली असेल किंवा फाजीनदारने दिलेली असेल, तर ज्याला ती बिल्डिंग किंवा प्रॉपर्टी दिलेली आहे तो व्यक्ती तो टॅक्स भरणार आहे, प्रॉपर्टी टॅक्स भरणार आहे. बघा आता, एखादी बिल्डिंग आहे, ठीक आहे. ही बिल्डिंग गव्हर्नमेंटकडून मिळाली काही लोकांना किंवा एखाद्या व्यक्तीला, किंवा ही बिल्डिंग कॉर्पोरेशनकडून मिळाली एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुप ऑफ पीपलला, किंवा ती बिल्डिंग फाजीनदारकडून मिळाली. फाजीनदार म्हणजे काय? दान करणारा व्यक्ती, चॅरिटी करणारा व्यक्ती असं असतं ना. समजा एखादा असतो दानशूर, की त्याने हे घर एखाद्या व्यक्तीला देऊन टाकले किंवा ही जागा अमुक अमुक माणसाला देऊन टाकली, त्याला म्हणतात फाजीनदार. तर गव्हर्नमेंटकडून किंवा कॉर्पोरेशनकडून किंवा फाजीनदारकडून एखाद्याला जर कोणतंही प्रिमायसेस मिळत असेल, बिल्डिंग मिळत असेल, लँड मिळत असेल, फ्लॅट मिळत असेल, घर मिळत असेल, दुकान मिळत असेल, जे काही मिळत असेल, पण ते कोणाकडून मिळालं? गव्हर्नमेंटकडून किंवा कॉर्पोरेशनकडून किंवा फाजीनदारकडून मिळालंय. तर आता गव्हर्नमेंटनं तर देऊन टाकलंय किंवा कॉर्पोरेशननं देऊन टाकलंय किंवा फाजीनदारांनी देऊन टाकलंय, तर त्याचा मालक कोण झाला? जो घेतोय किंवा ज्याला दिलंय तो मालक झाला. तर तो आता टॅक्स भरणार आहे, कारण की गव्हर्नमेंटनं ती बिल्डिंग देऊन टाकली. मग गव्हर्नमेंटनं जर बिल्डिंग देऊन टाकली एखाद्या व्यक्तीला, तर गव्हर्नमेंट कशाला टॅक्स भरेल? त्याचा गव्हर्नमेंट मालक राहिला का? नाही राहिला. तो व्यक्ती राहिला ज्याला गव्हर्नमेंटनं बिल्डिंग दिली, त्यामुळे तो व्यक्ती तिथं टॅक्स भरेल. ठीक आहे. इथं लिहिलेलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स कोण भरणार? की ज्यानं ती बिल्डिंग किंवा ती इमारत किंवा ती जागा ऑक्युपाय केलेली आहे, ठीक आहे, तो व्यक्ती तो टॅक्स भरणार. ठीक आहे. त्याची जबाबदारी गव्हर्नमेंटवर पण नाहीये टॅक्स भरण्याची, कॉर्पोरेशनवर पण नाहीये, फाजीनदारवर पण नाहीये. ठीक आहे. कारण की या तिघांनी बिल्डिंग देऊन टाकलेली आहे. ज्याला दिली तो टॅक्स भरेल, तो त्याचा मालक झाला. नेक्स्ट, हे झालं, हे 2 पॅराग्राफ बद्दल मी सांगितलं. नेक्स्ट, अजून काही अदर बिल्डिंग असतात. समजा मी एक बिल्डिंग बांधली स्वतः, ठीक आहे, तर मी झालो याचा ओनर. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लेसर. आणि मी भाड्याने देतो, रेंटवर दिली म्हणजे काय? लेट. आता बघा, मी ओनर आहे आणि मी ही बिल्डिंग नाही का एका व्यक्तीला भाड्याने दिली, तर याचा टॅक्स कोण भरणार? तो भाडेकरू नाही भरणार, तो ओनर भरेल. कारण की मालमत्ता कोणाची? माझी आहे, तर मी टॅक्स भरणार. तर इथे सांगितलेलं आहे की कोणाची जबाबदारी टॅक्स भरण्याची? त्या बिल्डिंगची लेसरची जबाबदारी आहे. लेसरची म्हणजे काय? मालकाची जबाबदारी आहे. ज्याला दिली भाडेकरूला, भाडेकरूची जबाबदारी नाही. ठीक आहे. बर. नेक्स्ट, आता नेक्स्ट बी पॉइंट बघा. एक बिल्डिंग आहे, मी त्याचा ओनर आहे आणि मी ए या व्यक्तीला ती बिल्डिंग भाड्याने दिली. त्याचा टॅक्स मी भरणार आहे, ए हा व्यक्ती भरणार नाहीये. बट ए व्यक्तीनं काय केलं? ती बिल्डिंग आता दुसऱ्या एका व्यक्तीला भाड्याने दिली, बी या व्यक्तीला भाड्याने दिली. ऍक्च्युली मालक कोण आहे? याचा ओनर आहे मी. ठीक आहे. ओनरने बिल्डिंग दिली भाड्याने ए ला, ए ने भाड्याने दिली बी ला. याचा प्रॉपर्टी टॅक्स कोण भरणार आहे? तर बी साठी मालक कोण झालाय? ए झालाय. बट ऍक्च्युअल मालक कोण आहे? ओनर आहे. त्याला म्हणतात सुपेरियर ओनर, सुपेरियर लेसर. तर या बिल्डिंगचं भाडं ओरिजिनल ओनर किंवा मेन ओनर किंवा सुपिरियर ओनर जो आहे तो भरेल. ए पण भरणार नाही, बी पण भरणार नाही, कारण की ओनरने ए ला भाड्याने दिली, ए ने परत ती बी ला भाड्याने दिली. सबलेट, लेटचं पण सबलेट. ठीक आहे. तर बी साठी मालक आहे ए, पण ऍक्च्युअल सुपिरियर ओनर किंवा मेन ओनर कोण आहे? जो मालक आहे, मूळ मालक तो. तर मूळ मालकच त्याचं मालमत्ता कर भरेल त्या बिल्डिंग. नेक्स्ट, सी मध्ये काय सांगितलं? एखादं प्रिमायसिस आहे, ते अनलेट आहे म्हणजे ते भाड्याने दिलेलं नाही.
एखादी बिल्डिंग आहे ती माझी आहे, पण ती अजून मी भाड्याने दिली नाहीये, बट मला भाड्याने देण्याचा अधिकार आहे, राईट टू लेट. तर मीच त्याचा मालक झालोय, तर मी त्याचं प्रॉपर्टी टॅक्स भरेल. मी अजून ती बिल्डिंग भाड्याने दिलेली नाहीये, पण मला ती बिल्डिंग भाड्याने देण्याचा अधिकार आहे, म्हणजे मूळ मालक मीच आहे, तर त्या बिल्डिंगचं प्रॉपर्टी टॅक्स मी भरणार. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट डी. डी मध्ये काय सांगितलंय, आता काय झालंय, इफ द प्रिमाइसेस आर हेल्ड और ऑक्युपाइड बाय पर्सन हु इज नॉट द ओनर अँड, हा, एखादी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचा मूळ मालकच अज्ञात आहे किंवा माहीतच नाहीये कोण आहे ओरिजिनल मालक. ठीक आहे, कळत नाहीये कोण आहे मालक, तर त्या बिल्डिंगचं टॅक्स कोण भरणार, प्रॉपर्टी टॅक्स कोण भरणार. किंवा एखादी जागा आहे त्याचा मूळ मालकच माहित नाहीये, तर त्याचा टॅक्स कोण भरणार. तर त्याचा टॅक्स कोण भरेल, ती जागा किंवा ती बिल्डिंग ज्याच्या ताब्यात आहे आज रोजी, होल्डर किंवा ऑक्युपायर जो आहे त्याचा सध्या, तो त्याचा मालमत्ता कर भरणार किंवा तो त्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरणार, कारण की मूळ मालक कोण आहे माहितच नाही, अज्ञात आहे मालक. मग सध्या ज्याच्या ताब्यात आहे, सध्या जो यूज करतोय ती बिल्डिंग किंवा जागा, तर तो त्याचा टॅक्स भरेल. नेक्स्ट ई मध्ये काय सांगितलं बघू. आता एखादी बिल्डिंग आहे किंवा जमीन आहे, ठीक आहे, आणि मी काय केलंय, ती जमीन किंवा ती बिल्डिंग विकली नाही, पण त्या जमिनीचे किंवा त्या बिल्डिंगचे अधिकार एका दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकलेले आहे. आणि मी चालल्या गेलो कुठेतरी बाहेर ठिकाणी, समजा मी मुंबईला एक माझा फ्लॅट आहे आणि माझा गावाकडे बिझनेस आहे. ठीक आहे, मी गावाकडे निघून आलो, तिथे मी माझा बिझनेस सांभाळतोय आणि माझी बिल्डिंग तिकडे मुंबईमध्येच आहे, आणि मी एखाद्या डेव्हलपरला किंवा एखाद्या पर्सनला मी त्याचे अधिकार देऊन टाकले, कॅपॅसिटी, वॉट एव्हर कॅपॅसिटी, मी त्याला अधिकार देऊन टाकले की तू ही बिल्डिंग सांभाळ, त्याचं सगळं मेंटेनन्स बघ, या सगळ्या गोष्टी बघ. तर त्याचा मालमत्ता किंवा ते जे काय आहे त्याचा मालमत्ता प्रॉपर्टी, ते कोण भरणार, जो व्यक्तीकडे ते आहेत, मी जी ती बिल्डिंग किंवा जमीन ज्या व्यक्तीला दिलेली आहेत, ते पूर्ण अधिकार दिलेले आहे, तो व्यक्ती त्याचं मालमत्ता भरणार. ठीक आहे, हे सांगितलेलं इथं. आणि इथं बघा, सच होल्डर किंवा डेव्हलपर और पर्सन शॅल बी लायबल फॉर पेइंग द टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, अंटिल ऍक्च्युअल सेल इज अफेक्टेड. हा, जोपर्यंत मी ती ऍक्च्युअली विकून टाकत नाही कोणाला तरी दुसऱ्याला, तोपर्यंत ज्याला मी अधिकार दिलेले आहेत तिथे राहण्याचे, ती सांभाळण्याचे, तो व्यक्ती त्याचे मालमत्ता कर भरणार. त्यानंतर पॉईंट नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, हा, आता आपण म्हणतो ना 11 महिन्याचा करार करायचा, 11 महिन्याचा करार करायचा. इथं बघा, लँड हॅज बीन लेट फॉर एनी टर्म एक्सिडिंग 1 year. म्हणजे एखादी बिल्डिंग आहे किंवा एखादी जागा आहे, ती मी एखाद्या भाडेकरूला दिलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेली आहे ऑन रेंट, बट तो जो आमचा भाडे करार आहे, जे काय आमचा ॲग्रीमेंट आहे, ते 1 वर्षापेक्षा जास्त जर असेल, समजा ही बिल्डिंग आहे मी 5 yearsसाठी एका व्यक्तीला देऊन टाकलेली आहे आणि त्या व्यक्तीने तिथं 5 yearsसाठी एखादी हॉस्टेल उघडली किंवा एखादी शाळा उघडली त्या बिल्डिंगला, तर 5 वर्षाचा मी करार करून टाकलाय, तर मी ज्याच्यासोबत करार केलाय तो व्यक्ती त्याचं प्रॉपर्टी टॅक्स भरेल, ओरिजिनल मालक भरणार नाही. कारण की ओरिजिनल मालकाची ती बिल्डिंग होती, ती तर रिकामीच होती, त्याने एखाद्या व्यक्तीला देऊन टाकली, पण त्याने ती भाड्यानं त्याला 1 वर्षापेक्षा जास्त करारासाठी देऊन टाकली. मग 1 वर्षापेक्षा जास्त, मग 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी मी ती जागा देऊन टाकली, बिल्डिंग देऊन टाकली. एखादी जागा मी 20 वर्षासाठी दिली, एखाद्या व्यक्तीने तिथे मॉल ओपन केला, तर ज्या व्यक्तीला मी ती देऊन टाकलेली आहे ॲग्रीमेंटने 1 वर्षापेक्षा जास्त, आणि तो व्यक्ती त्याचा यूज करतोय, तर तोच व्यक्ती ज्याला मी दिलेली आहे तो त्याचं प्रॉपर्टी टॅक्स भरणार, ओरिजिनल मालक त्याचा टॅक्स भरणार नाही. कधी ह्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी आहेत जर 1 वर्षापेक्षा जास्त आमचा करार झाला असेल तर. म्हणूनच मुंबई पुण्या साईडला 11 महिन्याचं ॲग्रीमेंट असते. 1 वर्षापेक्षा जास्त ॲग्रीमेंट असलं तर त्याचा मालमत्ता भरण्याचा अधिकार जो व्यक्ती तिथे राहतोय भाड्याने त्याला येतो, आणि मग काही दिवसांनी तो त्याच्यावर कब्जा पण करू शकतो, मीच मूळ मालक आहे म्हणून असं दाखवू शकतो. म्हणून ते 11 महिन्याचं ॲग्रीमेंट करतात. 11 मंथचं ॲग्रीमेंट केलं तर त्याचा मूळ मालक त्याचं प्रॉपर्टी टॅक्स भरत राहणार. पण मी 1 वर्षापेक्षा जास्त करार केला तर मग ज्याच्यासोबत मी करार केलाय तो त्याचा टॅक्स भरणार. आय होप सो मी क्लिअर असेल. मी सिंपल भाषेत
सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. चला आता नेक्स्ट 147 सेक्शन बघूया. आता इथे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे 147 पण, थोडा कन्फ्युजन होऊ शकते बट आपण सोप्या भाषेत बघूया. 147 सेक्शन टायटल बघा. ठीक आहे. अपॉर्शनमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रॉपर्टी टॅक्स वेन द प्रिमाइसेस ॲसेस आर लेट ऑर सबलेट. म्हणजे काय की आता प्रॉपर्टी टॅक्स कोण भरणार आहे? जर एखादी बिल्डिंग भाड्याने दिली आहे तर त्याचा टॅक्स कोण भरणार आहे? इथं लेट म्हणजे मी भाड्याने दिली, आणि सबलेट म्हणजे काय, मी ज्याला भाड्याने दिली त्याने परत अजून भाड्याने दिली. ठीक आहे. आता दोन कंडिशन आहे, ते बघू आपण. तर इथं बघा, आता पहिले कंडिशन, ही बिल्डिंग आहे एक, मी त्याचा ओनर आहे आणि मी ए या व्यक्तीला ती बिल्डिंग भाड्याने दिली. ठीक आहे. आणि मी त्याचं ॲग्रीमेंट केलंय. आता मी जेव्हा ॲग्रीमेंट केलंय तेव्हा रितसर सगळे बॉन्ड, महानगरपालिकेची परमिशन, हे सगळ्या गोष्टी, NOC वगैरे सगळं केलं आणि महानगरपालिकेला कळालं की आता याचं ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि या व्यक्तीने, ओनरने ही बिल्डिंग ए या व्यक्तीला भाड्याने दिलेली आहे. जसं मी ती भाड्याने देतो तेव्हा प्रॉपर्टी टॅक्स वाढतात. ठीक आहे. आणि ते प्रॉपर्टी टॅक्स रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू दोनपैकी एक नुसार वाढणार आहे. ठीक आहे. आता रेटेबल व्हॅल्यू काय, कॅपिटल व्हॅल्यू काय, मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी. जर त्या प्रॉपर्टी भाड्यानं दिल्यानंतर त्याचे प्रॉपर्टी टॅक्स वाढले तर जो काही वाढलेला टॅक्स आहे तो रक्कम ओनरला अधिकार आहे ए कडून घेण्याची. आता परत सांगतोय मी, लक्ष द्या, चांगलं सांगतोय मी, लक्ष द्या. माझं BMCच्या हद्दीत मरीन ड्राईव्हला एक माझी बिल्डिंग आहे आणि त्याचा मला दरवर्षी टॅक्स आहे, प्रॉपर्टी टॅक्स 1000 रुपये. मी 1000 रुपये भरतो कारण की मी ओनर आहे आणि मी हे लिहितो तुम्ही ओनर, मी याचं, या बिल्डिंगचं 1000 रुपये टॅक्स. बट आता ही बिल्डिंग मी ए या व्यक्तीला भाड्यानं दिली. ठीक आहे. ए या व्यक्तीला भाड्यानं दिली आणि मी ॲग्रीमेंट केले. ॲग्रीमेंट केले, महानगरपालिकेला कळालं, ॲग्रीमेंट झालेलं आहे, ओनरने एला भाड्याने दिलेले आहे. आता या बिल्डिंगवर आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स वाढवावा लागेल कारण की तिच्यावर आता काहीतरी पैसे कमवायला लागले. तर मला आता पुढच्या वर्षीपासून टॅक्स लागलेला आहे 1500 रुपये. आता मी ओनर होतो, जेव्हा मी बिल्डिंग भाड्याने दिली नाही तेव्हा 1000 रुपये टॅक्स होता. आता मी ओनर आहे पण ए या व्यक्तीला भाड्याने दिली तर मला टॅक्स भरावा लागतो 1500 रुपये. म्हणजे 500 रुपये वाढले. ही वाढलेली जी रक्कम आहे 500 रुपये हे मी ए कडून वसूल करणार कारण की ए तिथे राहायला आला, त्याच्यामुळे माझं प्रॉपर्टी टॅक्स वाढलेला आहे. आता ऍक्च्युअल मध्ये काय असतं की आपलं भाडं ठरलेलं असतं की 10,000 रुपये फ्लॅटचं भाडं आहे, तर 10,000 रुपयात सगळंच असतं, मेंटेनन्स चार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, मालमत्ता कर वाढला, ते सगळ्या गोष्टी असतात. फक्त आता आपल्याला ते माहीत नसते, आपण भाडं देतो तर भाड्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. काही काही भाडे करार असे असतात की बाबा मेंटेनन्स तुम्हाला भरावं लागेल, इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला भरावं लागेल. त्यात ऑलरेडी ही जी भाडे वाढ झालेली आहे, मालमत्ता वाढ झालेली आहे, मालमत्ता कराची, ती ऑलरेडी इन्क्लूड असते आपल्या रेंटमध्ये. ठीक आहे. हे 500 रुपये ज्याच्यामुळे वाढले, या ए व्यक्तीमुळे वाढले, तर ओनरला अधिकार आहे ए व्यक्तीकडून 500 रुपये घेण्याचे. ठीक आहे. हे असं सांगितलेलं इथं पहिल्या ह्याच्यात. समजा आता तिथं ए व्यक्ती हा भाड्यानं राहायला आला आणि मी करारच केला नाही, तर महानगरपालिकेला काय माहित पडणार की ए व्यक्ती इथं भाड्यानं आलाय? जर मी एखाद्या व्यक्तीला भाड्यानं दिलं आणि मी करारच केला नाही, ॲग्रीमेंटच केला नाही, तर महानगरपालिकेमध्ये नोंदच होणार नाही की याचं भाड्यानं दिलेलं आहे म्हणून. त्यामुळे नेक्स्ट इयरला पण 1000 रुपयेच भाडं येईल. भलेही मी ओनर आहे, एला भाड्यानं दिलं तरी मला 1000 रुपयेच आलंय, तर मग काहीच वाढ झाली नाही, तर मला काही अधिकारच नाहीये ए कडून पैसे मागायचा, मालमत्ता करायची, कारण की काही तफावतच झाली नाही ना, 1000 रुपयाचे 1000 रुपयेच राहिले. जसं मी ॲग्रीमेंट करतो, जसं मी नोंद करतो, जसं रजिस्टर करतो, महानगरपालिकेला माहित पडते की भाडे करू आला राहायला, भाडे करू राहायला आला म्हणजे बिल्डिंगचं रेंट यायला लागलं ओनरला, म्हणजे त्याचा टॅक्स वाढवावा लागेल. टॅक्स वाढवला, जे काही वाढलेला टॅक्स आहे मागच्या वर्षीपेक्षा जास्त आला, कारण की मागच्या वर्षी मी भाड्याने दिलेली नव्हती तर मला कमी टॅक्स होता, यावर्षी भाड्याने दिले तर मला टॅक्स वाढला. तो वाढलेला जो टॅक्स आहे तो मी त्या ओनरला तो टॅक्स द्यावा लागतो, पण तो ओनर ज्यानं, जो व्यक्ती भाड्याने राहतो, ए व्यक्तीकडून घेण्याचा अधिकार आहे. हे कळालं तुम्हाला, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे सबलेट. आता एक बिल्डिंग आहे, मी त्याचा ओनर आहे आणि मी भाड्यानं दिली ए व्यक्तीला, आमचं ॲग्रीमेंट झालं. ठीक आहे.
ए न काय केलं, परत बी ला भाड्याने दिलं. आता ए गेला इथून निघून, बी याला राहिलं. ओनरनं ए ला भाड्याने दिली, ए न दुसऱ्या अजून एका व्यक्तीला भाड्याने दिली, बी ला दिली. त्याला म्हणतात आपण सबलेट. ठीक आहे. तर आता कोण देणार आहे प्रॉपर्टी टॅक्स? जी तफावत होणार ती आता काय होईल, जी काही वाढलेली रक्कम आहे प्रॉपर्टी टॅक्समध्ये, आपण रजिस्टर केलं, टॅक्स वाढला. ठीक आहे. तर वाढलेला टॅक्स ओनर कोणाकडून घेईल माहिती का आता? ए कडून नाही, कारण की ए तर तिथे राहतच नाही. हा जो बी आहे ना, बी तिथे सध्या जो राहतोय त्याच्याकडून मालमत्ता कर घेईल, वाढलेला मालमत्ता कर. पूर्ण नाही, फक्त वाढीव मालमत्ता कर. जेव्हा बिल्डिंग भाड्याने दिली नव्हती तेव्हा 1000 रुपये टॅक्स होता. जेव्हा बिल्डिंग भाड्याने दिली तेव्हा 1500 झाला. फक्त वाढले किती, 500 रुपये वाढले. तेवढेच 500 रुपये मागायचा अधिकार आहे, पूर्ण 1500 नाही. ते वाढलेली रक्कम मागायचा अधिकार आहे ओनरला. बाकीचे ते स्वतः जवळून टाकतील पैसे. ठीक आहे. हे सांगितलेलं आहे दुसरी कंडिशन मध्ये. आणि तिसऱ्याच्यात सांगितलेलं आहे तिसऱ्याच्यात सांगितलेलं आहे की तुम्हाला जे ॲग्रीमेंट करतो आपण, जे काही आपण ॲग्रीमेंट करतो, त्या ॲग्रीमेंटमध्ये या सर्व गोष्टी मेन्शन राहतील की हा व्यक्ती तिथं भाड्यानं राहायला आला, त्या भाड्यानं राहायला आला त्यामुळेच तिथं प्रॉपर्टी कर वाढला. आणि जो काय वाढलेला प्रॉपर्टी कर आहे फक्त तेवढाच रिकव्हरी करण्याचा अधिकार ओनरला आहे, वाढीव फक्त, पूर्ण नाही. आणि ते पण कधी, ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन असतील तर. ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन पाहिजे की तू राहायला आला बाबा, त्याच्यामुळे माझा प्रॉपर्टी टॅक्स वाढलेला आहे, तो जो काही वाढीव प्रॉपर्टी टॅक्स आहे तेवढाच फक्त तू डिफरन्स मला दे, हे सगळं मेन्शन असेल तर. आता ह्या सगळ्या गोष्टी कधी आहेत, रियालिटीमध्ये जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट करता तेव्हा. काही काही लोक ॲग्रीमेंट करत नाही, डायरेक्ट भाडेकरू ठेवून देतात. भाडेकरू ठेवून दिले डायरेक्ट, महानगरपालिका माहितीच पडत नाही की इथे प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचा का, कारण की त्याला माहितच नाही की रिअल ओनर राहतोय की भाडेकरू राहतोय. त्यामुळे जो काही टॅक्स होता तोच टॅक्स कंटिन्यू होतो. जसं आपण ॲग्रीमेंट करतो, रजिस्टर करतो, तेव्हा महानगरपालिकेला कळते, त्यानंतर त्याच्यावर ते रिवाइज रेट लावतात आणि मग प्रॉपर्टी टॅक्स लावतात. मग तो डिपेंड आहे, ती बिल्डिंग सध्या आपण रेटेबल व्हॅल्यूनुसार घेतोय का कॅपिटल व्हॅल्यूनुसार घेतोय. त्यानंतर जे काही चेंजेस होईल टॅक्समध्ये, तेवढे चेंजेस झालेला टॅक्स त्या भाडेकरूला द्यावा लागेल. हे सांगितलेलं आहे 147 मध्ये. आय होप सो मी सगळं सांगितलेलं आहे इन डिटेल. आता आपण नेक्स्ट सेक्शन बघूया. चला नेक्स्ट बघूया 148. आता बघा 148 टायटल. एक मिनिट हे रब करतो. 148 सेक्शन बघायचं आपल्याला. काय आहे टायटल? पर्सन प्रायमरली लायबल फॉर प्रॉपर्टी टॅक्स एंटायटल टू क्रेडिट इफ ही इज अ रेंट पेयर. काय आता बघा, थोडं कन्फ्युजन आहे. यामध्ये काय सांगितलं माहिती आहे का, एक बिल्डिंग आहे ए नावाची, आणि तो एक ओनर आहे. ठीक आहे. ए नावाची बिल्डिंग आहे आणि जो ओनर आहे तो ओनरची जबाबदारी आहे त्या बिल्डिंगचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचा, कारण की इथं तो मालक आहे आणि मालकाची जबाबदारी आहे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचा. आणि त्याच मालकाने एक दुसरी बिल्डिंग आहे, तिचं नाव आहे बी. ती बिल्डिंग याने इथं भाड्याने घेतली. आता बघा, कन्फ्युज होऊ नका. एक बिल्डिंग आहे ए नावाची, त्याचा ओनर मी आहे, ओनर मी. ओनर स्वतः या ए बिल्डिंगचं प्रॉपर्टी टॅक्स भरेल. पण त्याच एरियामध्ये एक दुसरी बिल्डिंग आहे बी नावाची, ती मी फक्त भाड्याने घेतली. मी तिचा ओनर नाहीये, पण मी भाड्याने घेतली. तर या बी बिल्डिंगचा टॅक्स कोण भरणार? इफ ही इज अ रेंट पेयर. आता इथं मी झालो रेंट पेयर आणि इथं मी झालो स्वतः मालक. ठीक आहे. तर या बिल्डिंगसाठी मी मालक आहे, ए बिल्डिंगसाठी मी मालक आहे, मी ए बिल्डिंगचा प्रॉपर्टी टॅक्स भरेल. पण बी बिल्डिंगसाठी मी मालक नाहीये, मी याच्यासाठी रेंटनं घेतलेली आहे बी बिल्डिंग. तर याचा मालक जो कोणी असेल, रिअल मालक, तो याचं टॅक्स भरेल. एवढंच यामध्ये सांगितलेलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. पण जर करार झाला असेल की ही बिल्डिंग बी मी भाड्याने घेतलेली आहे, मालकाने माझ्यासोबत करार केलाय, मी 1 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला ही बिल्डिंग देतोय भाड्याने, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, तर तुम्ही ज्याचा टॅक्स भरा. तर तेव्हा जेव्हा मी ए बिल्डिंगचा टॅक्स भरतोय, कारण मी इथे स्वतः ओनर आहे, तर ए बिल्डिंगचा टॅक्स भरताना जेव्हा मी बिल्डिंगचा पण टॅक्स भरायला गेलो ॲज अ रेंटवर घेतल्यामुळे,
तर इथे मला थोडंफार कन्सेशन मिळणार, बी बिल्डिंगचा टॅक्स भरतात. ठीक आहे, इथे मला थोडंफार कन्सेशन मिळेल, एवढं तिथे सांगितलेलं आहे. जर मूळ मार्काने भरून टाकलं तर मला टॅक्स, मूळ मार्काने बी बिल्डिंगचा टॅक्स भरून टाकलं तर काही कन्सेशन नाही, जे काय टॅक्स आहे रिअल तो द्यावा लागणार आहे. ठीक आहे, त्याला पण टॅक्स वाढूनच लागणार आहे कारण की मी रेंटवर घेतलं. पण जर मी ए बिल्डिंगचा मी ओनर आहे, मी एचं पण भाडं भरतोय, मी म्हणजे एचं मी टॅक्स भरतोय प्रॉपर्टी टॅक्स, आणि बी बिल्डिंग मी तिथलचीच बाजूची बिल्डिंग मी भाड्याने घेतलेली आहे, त्याचा ओनर दुसरा कोणतरी आहे, पण त्याने माझ्यासोबत करार केला आहे की तू तिथं राहतोय 1 वर्षापेक्षा जास्त, आपला करार झालेला आहे, तूच टॅक्स भर बाबा तिचा, आणि मीच त्याचा टॅक्स भरतोय, तर मग मला थोडंफार कन्सेशन मिळेल. एवढं सांगितलेलं आहे 148 मध्ये. कन्फ्यूज होऊ नका, कारण की ते मराठीमध्ये वेगळं सांगते की जो काही मालक आहे तोच तिथे भाड्याने राहतो आणि तोच तिथे मालमत्ता कर देईल. मग असं वाटतं आपल्याला की मालक कसं काय भाड्याने राहतो आणि भाडेकरू कसं काय टॅक्स भरणार आहे, असं नाही. ए बिल्डिंगचा ओनर मी आहे आणि दुसऱ्या बिल्डिंगचा, भले मी ओनर आहे ए बिल्डिंगचा, पण दुसरी बिल्डिंग मी इथे भाड्याने घेतलेली आहे. तर ओनरने एक बिल्डिंग भाड्याने घेतली, तेव्हाची कंडिशन्स आहे 148 मध्ये. ठीक आहे, आता बघू आपण 149. कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट सेक्शन बघतोय आपण, सेक्शन 149. सेक्शन 149 मध्ये काय सांगितलं बघा. आता टायटल काय आहे 149 सेक्शनचं? नोटीस टू बी गिवन टू कमिशनर ऑफ ऑल ट्रान्सफर ऑफ टायटल ऑफ पर्सन्स प्रायमरीली लायबल टू पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स. म्हणजे काय माहिती काय, एखादी प्रॉपर्टी आपण विकून टाकली, विकल्यानंतर आपले अधिकार संपले, तर आपल्याला आयुक्ताला, कमिशनरला नोटीस द्यावं लागणार की आम्ही ही प्रॉपर्टी विकून टाकलेली आहे या व्यक्तीला, आता इथून पुढे याचा टॅक्स तो व्यक्ती भरणार, मी टॅक्स भरणार नाही, तुम्हाला नोटीस द्यावं लागणार. ठीक आहे, आयुक्ताकडे. कळालं काय म्हणतोय? इथं 149 मध्ये काय सांगितलंय हे लक्षात घ्या. एक मालमत्ता आहे, एक जमीन आहे, एक घर आहे, एक बिल्डिंग आहे, एक इमारत आहे, काहीतरी आहे, आणि मी ती बिल्डिंग काहीतरी रजिस्ट्री करून एखाद्या व्यक्तीला विकून टाकली, रजिस्ट्रेशन करून दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकली, म्हणजेच काय, ट्रान्सफर केली, किंवा विदाउट डॉक्युमेंट मी ती ट्रान्सफर केली. ठीक आहे, ट्रान्सफर केली विदाउट डॉक्युमेंट, एक तर डॉक्युमेंट थ्रू किंवा विदाउट डॉक्युमेंट. मी सांगितलं की ही बिल्डिंगचं आता मालक हा दुसरा व्यक्ती आहे, याला मी ट्रान्सफर करून टाकली, तर विदिन 3 मंथ, 3 महिन्याच्या आत आयुक्ताला नोटीस द्यावी लागते, लेखी नोटीस, रायटिंगमध्ये, रायटिंग टू कमिशनर, लेखी नोटीस द्यावी लागते. ती नोटीस कोण देणार आहे? मूळ मालक नोटीस देईल आयुक्ताला की मी आता ही बिल्डिंग विकून टाकलेली आहे, आमचा खरेदी विक्रीचा करार झालेला आहे, ट्रान्सफर झालेली आहे, आता तुम्ही याचं टॅक्स कलेक्शन इथून पुढे त्या व्यक्तीकडून घ्या, मी देणार नाही. तर मूळ मालकाला पण नोटीस द्यावी लागते, आणि ज्या व्यक्तीने ती विकत घेतली, ठीक आहे, ज्याच्याकडे ती ट्रान्सफर झाली, त्या व्यक्तीला पण नोटीस द्यावी लागते. म्हणजे दोघांनाही नोटीस द्यावी लागते, पण प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? त्या मूळ मालकाची नोटीस द्यायची. हे झालं 149 मधलं सबसेक्शन 1. सबसेक्शन 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? डेथ. या बिल्डिंगचा मालक आहे आणि त्याची डेथ झाली, डेथ झाल्यानंतर त्याच्या वारसदाराला, त्याच्या नॉमिनीला ती बिल्डिंग ट्रान्सफर झाली, तर ज्याला ती बिल्डिंग मिळाली आफ्टर डेथ ऑफ ओनर, डेथ झाल्यानंतर ओनरकडून ती बिल्डिंग ज्याच्याकडे जाते, ठीक आहे, त्या व्यक्तीला नोटीस द्यावी लागेल आयुक्ताला की आता अशा अशा पर्सनची डेथ झाल्यामुळे ऑटोमॅटिकली ती जागा माझ्याकडे, ऑटोमॅटिकली ते घर माझ्याकडे आले, कारण मी त्याचा वारसदार आहे, किंवा त्यांनी त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की माझ्याकडे देण्यात यावं, तर त्याचा इथून पुढे टॅक्स मी भरणार, अशी नोटीस द्यायची आयुक्ताला, आणि तिथून पुढे टॅक्स मग तुम्ही भरणार. ठीक आहे, डेथ झाल्यानंतरची गोष्ट आहे. हे दोन्ही कंडिशन आपण 149 मधल्या बघितलेल्या आहेत. तर आपण बघतोय की वारसदाराला जात असते प्रॉपर्टी, किंवा ज्या ओनरला लिहिलेलं आहे की त्याच्या मृत्यूपत्रामध्ये की मी वारल्यानंतर ही प्रॉपर्टी कोणाला द्यायची, त्या व्यक्तीला जाणार. जो कोणी ज्या कोणाकडे ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार आहे, तो व्यक्ती नोटीस देईल आयुक्ताला की आता याचा टॅक्स मला द्यावा लागणार आहे, आणि ही नोटीस तुम्हाला 1 वर्षात द्यायची, 1 year फ्रॉम द डेथ. ठीक आहे, इकडे 3 महिन्यात द्यायची नोटीस, इकडे 1 वर्षात द्यायची.
हे झालेलं आहे 149. आपण आता सविस्तर बघितलेलं आहे 149. सॉरी 140, 149 आहे. नेक्स्ट बघूया आता आपण सेक्शन 150. सेक्शन 150 काय आहे टायटल? फॉर्म ऑफ नोटीस. आता जी काही नोटीस द्यायची आपल्याला आयुक्ताला, आपण जी काही नोटीस द्यायची, तो अर्ज कसा असावा, तो नमुना कसा असावा, तो अर्ज कसा असला पाहिजे याबद्दल सांगितलेलं आहे. हा जो BMC ऍक्ट आहे 1888 याच्या स्केड्यूलमध्ये, शेड्यूल ई किंवा शेड्यूल एफ मध्ये कसा नोटीस पाठवायची आहे याबद्दल अर्ज दिलेला आहे, किंवा याबद्दल रूल्स किंवा याबद्दल ते नमुना दिलेला आहे. तर शेड्यूल ई किंवा शेड्यूल एफ या दोनपैकी कुठल्या तरी एका फॉर्मॅटमध्ये कमिशनरला तो अर्ज करायचा आहे किंवा तो नोटीस द्यायची आहे, आणि त्यासोबत काही फी पण भरायची आहे. प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला नोटीस द्यावं लागते आयुक्ताला, मी ही प्रॉपर्टी विकलेली आहे, मी ही नोटीस द्यावी लागते आयुक्ताला. तर ती नोटीस शेड्यूल ई किंवा शेड्यूल एफ याच ऍक्टच्या शेड्यूल ई किंवा शेड्यूल एफच्या फॉर्मॅटनुसार असली पाहिजे, आणि त्या नोटीस सोबत काहीतरी फी पण भरायची आहे. ठीक आहे. आणि ती जी फी आहे ती कोण ठरवणार आहे? स्टँडिंग कमिटी, अप्रुव्हल ऑफ स्टँडिंग कमिटी. त्यानंतर त्या नोटीसमध्ये क्लिअरली आणि करेक्टली, म्हणजे विदाऊट एनी मिस्टेक, सगळ्या गोष्टी क्लिअरली, ऑल द पर्टिक्युलर, सगळे जे काय आहेत गोष्टी सांगितलेल्या पाहिजे नोटीसमध्ये. ऑल द पर्टिक्युलर्स आर रिक्वायर्ड आणि क्लिअर आणि करेक्ट पाहिजे. ओके. नोटीस. आता नोटीसचा फॉर्मॅट कसा असावा? शेड्यूल ई आणि शेड्यूल एफ प्रमाणे. पुढे सांगितलेलं आहे, आयुक्ताला नोटीस मिळाल्यानंतर कमिशनरला इफ ही थिंग्स, त्याला अजून काही गोष्टी पाहिजे, नेसेसरी रिक्वायर्ड द प्रोडक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर, त्याला नोटीस मिळाल्यानंतर त्याला कळालं की ही प्रॉपर्टी विकलेली आहे, पण त्याला अजून काही गोष्टी पाहिजे असतील त्या प्रॉपर्टी रिलेटेड, तर तो मागवू शकतो. तर तो काय मागवणार? जे तुम्ही डॉक्युमेंट थ्रू विकलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे, ती जी रजिस्ट्री झालेली आहे त्याचे डॉक्युमेंट्स मागणार आयुक्त, किंवा इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1877 नुसार जे तुम्ही प्रॉपर्टी विकलेली आहे तर त्याचे जे काही कागद असतील, डॉक्युमेंट असतील, तर ते किंवा ती जी काही रिसिप्ट असेल ते आयुक्त मागवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सबसेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे, जर तुम्ही नोटीस दिली नाही आयुक्ताला, तुमची प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली आणि तुम्ही ती नोटीस दिली नाही, मी ही प्रॉपर्टी विकलेली आहे बट तुम्ही ती नोटीस दिली नाही, तर मनपा त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे त्याची नोंद त्यांच्या मनपाच्या पुस्तकात करणार नाही की प्रॉपर्टी विकली गेली आहे की नाही. आणि नोंद जर झाली नाही तर त्याचा टॅक्स जो मूळ मालक आहे त्याच्यावर तो लागत राहील आणि त्याला तो टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे एखादी बिल्डिंग आहे ए नावाची आणि मी ती विकून टाकली. ठीक आहे. ही बिल्डिंग मी विकून टाकली, ए नावाची बिल्डिंग मी एका व्यक्तीला विकून टाकली. त्या व्यक्तीचं नाव आहे XYZ. मी ओनर आहे आणि ओनरने आयुक्ताला नोटीस पाठवलीच नाही. महानगरपालिकेला माहितीच काय पडणार की तुम्ही ट्रान्सफर केलं की नाही. आणि जोपर्यंत तुम्ही नोटीस पाठवत नाही तोपर्यंत कॉर्पोरेशन त्याचे रेकॉर्ड पण ठेवणार नाही, ती नोंद पण करून घेणार नाही की ही प्रॉपर्टी विकली गेली म्हणून. त्यामुळे या ओनरकडेच तो जो काही प्रॉपर्टी टॅक्स आहे तो लागत राहील आणि मूळ मालकाचा टॅक्स भरत राहावा लागेल. त्यामुळे मूळ मालकाची जबाबदारी आहे नोटीस द्यायची, नाही तर मग भरत राहा टॅक्स. आणि हे पण नोंद करणार नाही. आणि XYZ ची पण जबाबदारी आहे घेणाऱ्याची. तू विकत घेतले पण अजून मनपाने त्याचं रेकॉर्डच केलं नाही, नोंदच केली नाही, तुझं पण नुकसान होत आहे XYZचं. तर XYZ एक तो ओनर नोटीस देतो किंवा XYZ देतो, पण दोघांनी नोटीस दिली नाही तर मग ते टॅक्स भरत राहा. ओनर टॅक्स भरत राहावं लागेल आणि XYZचं नुकसान काय आहे की तुझ्या नावावर अजून ती बिल्डिंग झालीच नाही कारण की कॉर्पोरेशनने त्याची नोंदच केली नाही. ठीक आहे. हे गोष्टी सांगितलेल्या आहे 150 मध्ये. आता पुढचं आपण सेक्शन बघू 151. नेक्स्ट सेक्शन 145, सॉरी 151. गोंधळ होतो. सेक्शन 151 काय आहे टायटल? एक मिनिट हे रब करू द्या, इरेज. 151 टायटल काय आहे? लायबिलिटी फॉर पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्सेस टू कंटिन्यू इन द अब्सेन्स ऑफ एनी नोटीस ऑफ ट्रान्सफर. जर तुम्ही नोटीसच दिली नाही कमिशनरकडे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, तर जे काय आहे प्रॉपर्टी टॅक्सेस ते कंटिन्यू होतील. कोणाकडे? जो आतापर्यंत भरत होता, ज्याच्याकडे त्याचं दायित्व होतं, जो त्याचा मूळ मालक होता, तो टॅक्स भरत राहील. ठीक आहे. कारण तुम्ही नोटीसच दिली नाही. नोटीस दिली नाही तर मनपाने नोंद केली नाही, रेकॉर्डच केलं नाही कमिशनरच्या बुकमध्ये, तर मग माहीतच नाही ट्रान्सफर झालं की नाही.
त्यामुळे तुम्हाला ते टॅक्स भरत राहावं लागेल मूळ मालकाला. म्हणून असं हे निग्लेक्ट करायचं नाही. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, आता समजा ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, हे झालं आपण सांगितलं. आणि मी ए या व्यक्तीला विकली आणि मी ओनर आहे. ओनरने नोटीसच दिली नाही, मी प्रॉपर्टी विकली म्हणून. त्यामुळे ओनरला हे टॅक्स भरत राहावं लागेल. हे सांगितलं पहिल्या सेक्शनमध्ये, म्हणजे 151 सबसेक्शन 1 मध्ये. 2 मध्ये काय सांगितलं, ओनरने नोटीस दिली नाही. एचं काम होतं की मी ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, माझी नोंद करून घ्या. मी ओनरकडून ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, माझी नोंद करून घ्या मनपामध्ये. कारण की आता नवीन मालक मी आहे, ए हा त्याचा नवीन मालक आहे. तर एनं नोंद नाही केली. एनं नोंद का नाही केली, त्याला वाटलं ओनरने नोंद नाही केली, चला ओनरकडेच टॅक्स भरत राहा, ओनरच टॅक्स भरत राहील. ए हॅप्पी होता, आपल्या प्रॉपर्टी टॅक्स ओनर भरत राहील. तर एनं पण तिथं दुर्लक्षपणा केलाय. तर एनं असा दुर्लक्षपणा केल्यामुळे मनपा काय करणार, रिकव्हरी करणार प्रॉपर्टी टॅक्सचे ए कडून. कारण की ए तिथं सध्या राहतोय. एला वाटलं त्याला मजा आहे आपली, ओनरने काही रजिस्ट्रेशन केलं नाही, ओनर टॅक्स भरत राहील. आणि ओनरची चुकी अशी होती की त्यांना करायला पाहिजे होतं, कारण की ओनरकडे ते येईल. पण जेव्हापासून ए राहायला आला त्यापासूनच पुढचं मागचं मनपा घेईल ओनरकडूनच. पण ए ज्या दिवशीपासून घ्यायला आला, राहतोय तिथं किंवा त्याने प्रॉपर्टी घेऊन टाकली, तेव्हापासून एला द्यावं लागेल त्याचा टॅक्स, असं सांगून दिलेलं आहे इथं या सेक्शन 151 मध्ये. म्हणजे दोघांचंही दुर्लक्ष चालत नाही. ओनरने सांगून द्यायचं मी प्रॉपर्टी विकली म्हणून, कारण की ओनरकडे ते वाढत राहील टॅक्स आणि ते कर्ज त्या ओनरकडे राहील. ठीक आहे, ते पैसे पेंडिंग राहतील ओनरकडे. आणि ए ज्याने विकत घेतली त्यानं जर दुर्लक्ष केलं तर जिथून पुढे तू राहायला आला, तिथून पुढे ज्या दिवशी तू राहायला आला तिथून पुढे टॅक्स तो भरत राहणार. मागचं काय करायचं ते मनपा पाहून घेईल. मनपा ओनरकडून तर रिकव्हर करणारच एनी हाऊ, पण तुमच्याकडून पण रिकव्हर करणार. ठीक आहे, असं सांगितलेलं आहे 151 मध्ये. आता आपण 152 बघूया, सेक्शन 152. आय होप सो तुम्हाला कळत आहे. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 152 काय आहे टायटल, नोटीस टू बी गिवन टू कमिशनर ऑफ इरेक्शन ऑफ अ न्यू बिल्डिंग एक्सेट्रा. आतापर्यंत आपण बघितलं की बिल्डिंग ट्रान्सफर केली, प्रॉपर्टी हस्तांतरण केलं, त्यानंतर नोटीस द्यायची. पण आता समजा आपण नवीन बिल्डिंग बांधली, त्याची पण नोटीस द्यावी लागेल ना आयुक्ताला. तर त्याची नोटीस द्यायची आहे आणि ती नोटीस 15 दिवसात द्यायची आहे. ठीक आहे. तर नवीन बिल्डिंग बांधकाम केलं किंवा जुनी बिल्डिंग पाडून पुन्हा नवीन बिल्डिंग बांधली किंवा जुन्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट केलं, रिनोव्हेशन केलं किंवा जुन्या बिल्डिंगमध्ये काही चेंजेस केलेत, तर या सर्व गोष्टीच्या नोटीस 15 दिवसाच्या आत द्यायच्या आहेत कमिशनरला. आणि त्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स काय राहील या सगळ्या गोष्टी आयुक्त ठरवणार, म्हणजेच मनपा ठरवणार. काही चेंज झाले असतील, नवीन बिल्डिंगचं सध्या रेट काय, या सगळ्या गोष्टी ठरवून मनपा प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करेल. पण ते 15 दिवस कोणते, तर 15 दिवस कुठले माहिती का, ज्या दिवशीपासून बिल्डिंग मध्ये तुम्ही राहायला आले तो दिवस किंवा नवीन बांधकाम केलं. ठीक आहे, नवीन बांधकाम केलंय आणि ते बांधकाम पूर्ण झालं तो दिवस किंवा रिडेव्हलपमेंट झाल्यानंतरचा दिवस, यापैकी जे लास्टला राहील किंवा जे शेवटचं राहील त्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत नोटीस द्यायची आहे. द सेड पिरियड ऑफ 15 days शॅल बी काउंटेड फ्रॉम द डेट ऑफ कम्प्लिशन ऑर द ऑक्युपेशन, म्हणजे तुम्ही राहायला आले किंवा कम्प्लीट झाल्यावर ते विच एव्हर फर्स्ट ऑकर्स, जे पहिले आहे विच एव्हर फर्स्ट ऑकर्स. ठीक आहे, ऑफ द बिल्डिंग हॅज बीन न्यूली इरेक्टेड ऑर रिबिल्ड ऑर एनलार्जमेंट ऑर रिऑक्युपेशन ऑर चेंज ऑफ द पार्ट ऑफ द बिल्डिंग. हा, जे काही पहिले असेल त्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत ती नोटीस देणार आहेत. ठीक आहे, आय होप सो 152 कळालं असेल. परत सांगतोय 152 मध्ये काय सांगितलेलं आहे, कन्फ्युज होऊ नका. 152 चं टायटल काय बघा, नोटीस टू बी गिवन टू कमिशनर
ठीक आहे, ऑफ इरेक्शन ऑफ अ न्यू बिल्डिंग. ठीक आहे. आता काय झालंय, नवीन इमारतीची उभारणी केली किंवा पुनर्बांधकाम केलं किंवा तो जो व्यक्ती तिथे राहत होता त्यामध्ये चेंज झाला, दुसरा व्यक्ती तिथे राहायला आला. ठीक आहे. तर मालमत्ता कर कोण देणार आहे, ओरिजिनल मालक देणार आहे. पण मालक जर बदलला असेल तर तो बदललेला मालक नोटीस देईल किंवा ओरिजिनल मालक पण नोटीस देईल की मी आता चाललोय, हा नवीन मालक इथे आलेला आहे, याच्याकडून तुम्ही टॅक्स कलेक्ट करा. या सगळ्या गोष्टी 15 दिवसाच्या आत करायच्या. नवीन बिल्डिंग असेल तर नवीन बिल्डिंगचं पण टॅक्स कलेक्शन वगैरेसाठी किंवा प्रॉपर्टीवर आपलं नाव नोंदणी करण्यासाठी 15 दिवसात नोटीस द्यायचं आहे आणि मनपा प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करेल. आणि ते 15 दिवस कधीपासून मोजायचे आहेत, जी तारीख पहिले असेल ती कुठली, एक तर नवीन बांधकाम पूर्ण झालं ती तारीख, किंवा तुम्ही राहायला आले ती तारीख, किंवा रिडेव्हलपमेंट झालं ती तारीख, किंवा रिनोव्हेशन झालं ती तारीख, किंवा काही चेंजेस झालं ती तारीख. या सर्वपैकी जी तारीख अगोदरची आहे, फर्स्ट ऑकर्स, त्या तारखेपासून तिच्यावर प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन सुरू होईल. कळालं? आय होप सो. 152 पण कळालं असेल. चला नेक्स्ट सेक्शन 152A. आता बघा 152A टायटल बघा काय आहे, लेवी ऑफ पेनल्टी ऑन अनलॉफुल बिल्डिंग. हे महत्वाचे, लेवी ऑफ पेनल्टी ऑन अनलॉफुल बिल्डिंग. अनलॉफुल म्हणजे काय, अवैध बांधकाम, अवैध इमारतीवर पेनल्टी लावणे, दंड लावणे. अवैध म्हणजे काय, जे कायद्याला अनुसरून नाही आहे, ठीक आहे, अकॉर्डिंग टू लॉ नाही आहे, तशा बिल्डिंग्स अनलॉफुल. आता काय माहिती का, एक बघा इथे लिहिले, whoever unlawfully construct or reconstruct any building or part of building on his land without obtaining permission under this act or any other law. आता बघा, माझी बीएमसीच्या हद्दीमध्ये एक जमीन आहे किंवा माझी बीएमसीच्या हद्दीमध्ये एक बिल्डिंग आहे. ठीक आहे, ती 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे, 1 2 3. आता मग असं असते का रे, माझी जमीन आहे, माझी बिल्डिंग आहे, मी काही करेल, मी माझा मालक आहे या जमिनीचं, तर मी काही बांधकाम करेल नाही. तुम्हाला नियम कायदा फॉलो करावा लागतो. काय आहे, माझी जमीन आहे, मला इथं बिल्डिंग बांधायची आहे, तर मला परमिशन घ्यावं लागेल मनपाची. परमिशन न घेता बांधकाम केलं तर अवैध बांधकाम. किंवा माझी 3 मजली बिल्डिंग आहे ऑलरेडी आणि मला त्याला 4था मजला बांधायचा आहे आणि मी त्यासाठी परमिशन नाही घेतली, विदाऊट परमिशन बांधली, तरी ते अवैध बांधकाम झालं. ठीक आहे, हे झालं पहिलं. दुसऱ्या याच्यात सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक शहराचे एक रिजनल टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असते, त्या डिपार्टमेंटचे पण अप्रुव्हल घ्यावं लागते बांधकामासाठी किंवा बिल्डिंगमध्ये काही चेंजेस करण्यासाठी किंवा त्या लँडमध्ये काही चेंजेस करण्यासाठी. ठीक आहे, ते पण जर तुम्ही नाही घेतलं, विदाऊट अप्रुव्हल ऑफ टाउन प्लॅनिंग, रिजनल अँड टाउन प्लॅनिंगच्या अप्रुव्हलनं जर तुम्ही काम केलं तरी ते अवैध आहे. ठीक आहे, कारण की रिजनल अँड टाउन प्लॅनिंग काय सांगते की तुम्ही आता या शहराची लोकसंख्या खूप वाढलेली आहे, तुम्हाला आता नवीन बांधकाम करताना वाहन पार्किंगसाठी जागा सोडावी लागेल आणि तुम्ही ती जागा सोडली नाही आणि विदाऊट पार्किंग तुम्ही बांधकाम केलंय आणि तुम्ही तुमच्या गाड्या रस्त्यावर राहायला लागले, तर हे चालणार नाही. त्यामुळे ते अवैध बांधकाम आहे. नियम काय सांगितलंय की तुम्हाला जागा बांधताना चारही साईडला 2-2 फुटाची जागा सोडायची आहे, कारण की जे काय असते प्रॉपर व्हेंटिलेशन, क्लिनलीनेस आणि महानगरपालिकेची नाली, सर्व्हिस लाईन, या सर्वांसाठी जागा सोडायची आहे चारही साईडनं. प्लस तुम्हाला जेवढी जागा आहे 1000 स्क्वेअर फीटाचं पूर्णच बांधकाम करतो नाही, त्याच्या 30% 25% जागा पार्किंगसाठी ठेवावं लागेल. ठीक आहे ना, जेवढी जागा आहे त्याच्या पूर्णच बांधकाम करायला चालत नाही, त्याच्या काहीतरी पर्सेंट प्रमाणातच बांधकाम करायला चालतं. या सर्व गोष्टी रिजनल टाउन प्लॅनिंगचे नियम असतात, ते फॉलो करून करायचे आहेत. ते नाही केले तुमची अनलॉफुल बिल्डिंग आहे, अवैध बिल्डिंग आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की तुम्ही ऑन हिज लँड ब्रीच ऑफ एनी प्रोव्हिजन फॉर दिस ऍक्ट ऑर एनी रूल मेड. हा, आता पहिलं आहे काही बीएमसीचे नियम असतील, अटी असतील, शर्ती असतील, तरतुदी असतील आणि काही आदेश दिले असतील बीएमसीनं की आता इथून पुढे बांधकाम करताना तुम्हाला ग्रीन बिल्डिंगचा पण विचार करायचा आहे. या सर्व गोष्टी काही असतील आणि ते नवीन नियम तुम्ही फॉलो नाही केले आणि तुम्ही डायरेक्ट बांधकाम केलं तरी ते अवैध राहील. ठीक आहे, त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की एखादी जागा शासनाची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची असेल किंवा कॉर्पोरेशनची असेल, आणि ती जागा बिल्डरला दिलेली आहे
किंवा म्हाडाला दिलेली आहे किंवा SRA ला दिलेली आहे, MMRDL दिलेलं आहे की तुम्ही गरीब लोकांसाठी घर बांधा. किंवा त्या बिल्डरला जागा दिलेली आहे एक नॉमिनल रेटमध्ये. आपण मागे बघितलेलं आहे की तुम्हाला हे बिल्डिंग बांधायची, जे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्या लोकांसाठी बिल्डिंग बांधायची आहे, घर बांधायचे आहेत. आणि त्या बिल्डरने, डेव्हलपरने तसं न करता तिथे कमर्शियल बिल्डिंग्स बांधल्या किंवा कमर्शियल काहीतरी कंपनीज बांधली, असे काही रिकामे कामं केले तरी ते अनलॉफुल आहे. ठीक आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा होती, स्टेट गव्हर्नमेंटची किंवा कॉर्पोरेशनची जागा होती आणि ती ज्या कामासाठी दिलेली होती एखाद्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला किंवा एखाद्या संस्थेला, त्याने ते काम न करता दुसरेच कामं तिथे केले तर ते पण अवैध बिल्डिंग आहे. ठीक आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे या पॅराग्राफमध्ये, अवैध बांधकाम आहे. तर या लॉमध्ये जे सांगितलेलं त्याच्यानुसार तुम्हाला पेनल्टी भरायची आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे जे प्रोसिडिंग्स आहेत किंवा बाकीचे जे तुमच्यावर कारवाई होणार आहेत ते होणार नाहीत. कारण की ऑलरेडी या लॉ थ्रू तुमच्यावर काहीतरी कारवाई झालेली आहे. म्हणजेच बाकीचे जे नियम आहेत, कायदे आहेत त्यानुसार आता तुमच्यावर कोणती कारवाई होणार नाही असं नाही. तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे, कोर्टात गुन्हा दाखल होणे ह्या गोष्टी होतीलच. अकॉर्डिंग टू BMC ऍक्ट जे काय आहे ते या सेक्शनमध्ये सांगितले ते तर तुमच्यावर होणारच आहे. गुन्हा, पेनाल्टी आहे. बट पेनाल्टी लागली किंवा BMC नुसार काहीतरी तुम्हाला पेनाल्टी लागली म्हणजे बाकीचे कायद्यानुसार तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असं होणार नाही. बाकीचे पण जे आहेत ते पण गुन्हा दाखल होईल. बाकीचे जे नियम असतील आपल्या शासनाचे त्यानुसार पण तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. पोलीस कंप्लेंट असेल, कोर्ट केस असेल, ज्या असतील त्या गोष्टी. आणि तुम्हाला किती अवैध बांधकाम केलंय तर तुम्हाला किती भरायचे आहे पैसे, जो काही प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याच्या ट्वाईस तुम्हाला दंड भरायचा आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट असं सांगितलेला आहे, बाबा रे ठीक आहे, तुम्ही पेनल्टी भरली किंवा जे काही तुम्हाला दंड होता तो भरला, अवैध बांधकामामुळे तुमच्यावर जे काही लागलं होतं पेनल्टी ती तुम्ही भरली आणि त्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही आता मी हे पेनल्टी भरलेली आहे तर आता माझं जे बांधकाम आहे ते अवैध मधून काढून टाका आणि आता त्याला रेग्युलराईज करा किंवा वैध ठरवा. नाही, मग ते लोक असेच करतील, विदाऊट परमिशन बांधकाम करतील, जो काय दंड आहे तो भरून टाकतील आणि नंतर म्हणतील आता मी दंड भरलेला आहे, आमचं अवैध जे काय होतं बांधकाम ते आता तुम्ही वैध दाखवा. चालत नाही. ते अवैध आहे ते अवैधच राहील. भलेही तुम्ही पेनल्टी भरली, कोर्ट केस झाल्या, पोलीस कंप्लेंट झाली, जे काय गोष्टी असतील कायद्यानुसार ते सगळ्या गोष्टी झाल्या, त्यानंतरही तुमचं बांधकाम ते रेग्युलराईज होणार नाही, ते वैध होणार नाही, ते अवैधच राहील. अवैध आहे ते अवैधच राहील. ठीक आहे, कळलं. पुढे यात सांगितलेलं आहे पेनल्टी पेएबल अंडर सबसेक्शन शॅल बी डिटरमाइन अँड कलेक्टेड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट ॲज इफ द अमाऊंट देअर ऑफ वेअर प्रॉपर्टी टॅक्स ड्यू. हा, आणि जे काही पेनल्टी राहील किंवा जे काही तुम्हाला दंड राहील हे या ऍक्टच्या नुसार जे काही ठरलेलं आहे त्यानुसार ती अमाऊंट राहील. ठीक आहे. आणि जो मूल मालक आहे त्याला ते भरावे लागेल किंवा ज्याला ते सांगितलं होतं डेव्हलपरला तुम्हाला असं असं बांधकाम करायचं आहे किंवा तुम्हाला गरिबांसाठी घर सांगितले होते पण तुम्ही ते केले नाही तर ते डेव्हलपरला ते पेनल्टी द्यावं लागेल. ठीक आहे. हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे 152A मध्ये अवैध बांधकाम बद्दल आहेत ते सर्व पेनल्टीज. आय होप सो 152A पण तुम्हाला ऑल क्लिअर झालेलं असेल. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. नेक्स्ट सेक्शन आहे सेक्शन 153. टायटल आहे नोटीस टू बी गिवन टू कमिशनर ऑफ डिमोलिशन ऑर रिमूव्हल ऑफ बिल्डिंग. म्हणजे एखादी बिल्डिंग काढून टाकली, रिमूव्ह केली किंवा एखादी बिल्डिंग पडली, डिमॉलिशन झाली तर मग ती नोटीस तुम्हाला आयुक्ताला द्यायची. ठीक आहे. कारण तुम्ही एखाद्या बिल्डिंगचा टॅक्स भरत आहात, ती बिल्डिंग पडल्यानंतर थोडी तुम्ही तेवढा टॅक्स भरणार आहात. मग तुम्ही फक्त खाली जमीनचा टॅक्स भरणार ना. किंवा बिल्डिंग पडली तर बाकीचे जे टॅक्स आहेत कमी होऊन जातील, तर मग ते टॅक्स भरायचे नाहीये ते बिल्डिंगचे. तर पडल्यानंतर तुम्हाला आयुक्ताला नोटीस द्यायची आहे, कमिशनरला नोटीस द्यायची आहे. ठीक आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत आयुक्ताला कळवणारच नाही तोपर्यंत त्यांना कसं कळणार की बिल्डिंग डिमॉलिश झाली का रिमूव्ह झाली. ठीक आहे. नाही तर मग जो मूळ मालक आहे किंवा जो तिथं राहतोय, ज्याच्यावर दायित्व आहे कर भरण्याचं, तो पेमेंट करत राहील प्रॉपर्टी टॅक्सचं. आणि ती जेव्हा तुम्ही कमिशनरला रायटिंगमध्ये नोटीस देणार तेव्हाच कमिशनरला कळेल ना किंवा मनपाला कळेल की बिल्डिंग नाही आहे तिथं आता, तर तुम्ही त्याकडून टॅक्स घेऊ नका. हे सांगितलेले 1 मध्ये. दुसऱ्या याच्यात सांगितलेलं आहे अंटिल सच नोटीस इज गिवन द पर्सन शॅल कंटिन्यू टू पे टॅक्स. हा, जोपर्यंत तुम्ही ती नोटीस देत नाही, जोपर्यंत तुम्ही ती नोटीस देत नाही, ठीक आहे, तोपर्यंत ते आयुक्ताला कळणारच नाहीये. आणि जर तुम्ही नोटीस दिलीच नाही तर तुम्हाला ते कंटिन्यू
टॅक्स भरत राहावं लागेल, प्रॉपर्टी टॅक्स. ठीक आहे. कधी कधी काय असते, कमिशनर स्वतः आदेश देतात ही बिल्डिंग पाडून टाका, ही बिल्डिंग जुनी झालेली आहे, ही पाडून टाका. तर ती बिल्डिंग पाडून टाका हे कमिशनर जर स्वतः सांगितलं तर तेव्हा 153 सेक्शनचं काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे. कारण की तिथं कमिशनर ऑलरेडी माहिती आहे, कमिशनर स्वतः नोटीस दिली की ही बिल्डिंग पाडायची आहे. पण कमिशनरनं न सांगता ती बिल्डिंग ऑटोमॅटिकली तुम्ही पाडली किंवा ती पडली किंवा ती तुम्ही काढून टाकली तर तुम्हाला आयुक्ताला सांगावं लागेल की आम्ही ही बिल्डिंग पाडली किंवा पडलेली आहे, आता आम्हाला तुम्ही टॅक्स घेऊ नका. हे सांगितले पहिल्या 2 मध्ये. आणि इथं सांगितलेलं 3मध्ये की एखाद्या वेळेस ती बिल्डिंग जर जळाली किंवा ती बिल्डिंग स्वतःहून पडली, नॅचरल कॅलॅमिटीमुळं, काही फ्लडमुळं, जास्त जोरात पाऊस झाला किंवा तुम्ही काही कन्स्ट्रक्शन करता करता काही रिकामे कामं झाले, ती लोड वाढला बिल्डिंगवर, जे काय झालं असेल ना, ती बिल्डिंग पडली ऑटोमॅटिकली, तर तुम्हाला आयुक्ताला ते कळवायचं आहे. ठीक आहे. कळालं? इमारत जळली काय किंवा इमारत स्वतःहून पडली काय, तर मग तुम्हाला आयुक्ताला कळवायचं आहे. आणि जे काय सेक्शन 153 मध्ये आहेत सेक्शन्स किंवा ते काय जे काय असेल प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचं गोष्टी, त्या इथं लागू होणार नाही जर ती बिल्डिंग स्वतःहून पडली तर. स्वतःहून पडली किंवा नॅचरल कॅलॅमिटीने पडली तर तुम्हाला टॅक्स भरायचं काम नाहीये, पण तुम्हाला आयुक्ताला कळवायचं आहे. इथं सांगितलं पहिल्या याच्यात की तुम्हाला आयुक्ताला कळवायचं आहे बिल्डिंग पडली तर. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात सांगितलेलं आहे जोपर्यंत तुम्ही कळवणार नाही तोपर्यंत मग तुमच्यावरच ते टॅक्स भरायची लायबिलिटी राहील, तुम्हाला ते भरत राहावं लागेल. हे सांगितलेलं आहे 153 मध्ये. आय होप सो तुम्हाला ते कळालं असेल 153. आता बघूया आपण 154. चला आता नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 154 खूप इम्पॉर्टंट आहे, मोठा आहे बट खूप इम्पॉर्टंट आहे. रेटेबल व्हॅल्यू ऑर कॅपिटल व्हॅल्यू हाऊ टू बी डिटरमाइंड. म्हणजे आपण म्हटलं होतं 2 प्रकारचे आहेत प्रॉपर्टी टॅक्स. एक आहे रेटेबल नुसार, एक आहे कॅपिटल व्हॅल्यू नुसार. रेटेबल म्हणजे काय, एखादी बिल्डिंग जर भाड्याने दिली तर त्याला किती भाडं येईल, तर त्या भाड्याच्या किती प्रपोर्शन टॅक्स घ्यायचा आहे, हे झालं रेटेबल व्हॅल्यू. आणि कॅपिटल व्हॅल्यू म्हणजे काय, एखादी बिल्डिंग आहे त्याची आज मार्केटमध्ये किंमत किती आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे, त्याच्या किती % टॅक्स घ्यावा, हे कॅपिटल व्हॅल्यू राहील. तर ठीक आहे. तर रेटेबल व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू याचे प्रॉपर्टी टॅक्स फिक्स करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे हे सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिले यात सांगितलेलं आहे, जर तुम्ही फिक्स करत असाल रेटेबल व्हॅल्यू, तर एखादी बिल्डिंग ती भाड्यानं दिली, ठीक आहे. तर समजा एक बिल्डिंग आहे ही ए नावाची बिल्डिंग आणि मी भाडं दिलं, मी बिल्डिंग भाड्याने दिली, त्याचं भाडं आहे 10,000. आज या बिल्डिंग मधून 10,000 भाडं येत आहे पर मंथ. ठीक आहे. तर मग या बिल्डिंगला किती प्रॉपर्टी टॅक्स लावायचा आहे हे मनपा कसं डिसाईड करणार. 10,000 रुपये भाडं आहे तर पूर्ण 10,000 रुपयेच मालकाला भेटत असतात का, नाही. त्यातला दर महिन्याला काही ना काही मेंटेनन्स पण असतो, त्या बिल्डिंगचं देखभाल असते, दुरुस्ती असे, तर 10% सोडून द्यायचे. इथे लिहिलेलं आहे 10% सोडून द्यायचे. जे काय भाडं आहे त्याच्या 90% अमाऊंट कन्सिडर करायची, 90% अमाऊंट कन्सिडर करायची. म्हणजे 10,000चं 90% 9,000 अमाऊंट कन्सिडर करायची. आणि या 9,000 रुपये भाडं येतं असं कन्सिडर करून त्याच्यावर रेटेबल व्हॅल्यू त्या लँडसाठी किंवा बिल्डिंगसाठी फिक्स करायची आहे. ठीक आहे. हे झालं रेटेबल नुसार. आता जर मला कॅपिटल व्हॅल्यू नुसार एखाद्या बिल्डिंगची किंवा लँडची, एखाद्या इमारतची किंवा जागेची कॅपिटल व्हॅल्यू नुसार जर मला प्रॉपर्टी टॅक्स ठरवायचा असेल, तर मी कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करणार आहे. तर सर्वात पहिले मी विचार करणार बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958, त्यानंतर बॉम्बे स्टॅम्प रूल्स 1995 आणि त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर. या 3 गोष्टीचा विचार करून मी कॅपिटल व्हॅल्यू ठरवणार आहे. एक बिल्डिंग आहे ए नावाची, ती मरीन ड्राईव्हला आहे. दुसरी बिल्डिंग आहे बी नावाची, ती बोरिवलीमध्ये आहे. आता बोरिवलीपेक्षा मरीन ड्राईव्हचा एरिया थोडा प्राईम एरिया आहे, तर कॅपिटल व्हॅल्यू ऑब्व्हियसली बिल्डिंग एचा जास्त राहणार आहे बिल्डिंग बी पेक्षा, कारण ती बोरिवलीमध्ये आहे. ठीक आहे. तर हे जे काय असेल कॅपिटल व्हॅल्यू हे ठरवताना आयुक्त किंवा मनपा या 3 गोष्टीचा विचार करेल. बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958, बॉम्बे स्टॅम्प रूल 1995 आणि स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर, या 3 गोष्टीचा विचार करून जे काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू ठरवण्यात येईल. कशासाठी, मार्केट, कशासाठी, कॅपिटल व्हॅल्यूसाठी. आता रेडी रेकनर म्हणजे काय,
दरवर्षी महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा जे काय असतील वेगवेगळे संस्था हे काय करतात, वर्षभरातून एकदा रेडी रेकनर म्हणजे काय हे सांगतोय. रेडी रेकनर म्हणजे काय? रेडी रेकनर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मनपा म्हणजे बीएमसी काय करणार, वर्षभरातून एकदा कुठल्या तरी एरियाचं, मरीन ड्राईव्हचं, मानखुर्दमधलं, त्यानंतर बोरिवलीचं, इथे जाऊन लँड किंवा बिल्डिंग, रिकामी जागा म्हणजे खाली जमीन किंवा इमारत, याची बाजारात विकल्यावर किती रुपयात विकल्या जाते, तर त्याची हायेस्ट किंमत आणि लोवेस्ट किंमत काय याचा ऍव्हरेज काढून त्या वर्षीसाठी बाजार किंमत काय आहे आणि शासकीय किंमत काय ठरवायची आहे हे रेडी रेकनर प्रोसेसनं करतात, ठरवलं जाते. रेडी रेकनर प्रोसेस म्हणजे काय, वर्षातून एकदा ती प्रोसेस होत असते. खाली जमीन किंवा बिल्डिंगचं सध्या बाजारात हायेस्ट किती किंमत मिळू शकते आणि लोवेस्ट किती किंमत मिळू शकते या दोघांचा ऍव्हरेज काढून शासनाला किंवा बीएमसीला कुठली शासन किंमत ठेवायची आहे हे ठरवण्यात येते आणि त्यानुसार मग कॅपिटल व्हॅल्यू डिसाईड होते. ठीक आहे, ही आहे रेडी रेकनर प्रोसेस. कळालं? प्रत्येक एरियामध्ये जे प्राईम लोकेशन आहेत, मरीन ड्राईव्ह असेल, सीएसटी वाला एरिया असेल, कुलाबा असेल, गोरेगाव असेल, अंधेरी असेल, बँड्रा असेल, इकडचे प्रत्येकाच्या ठिकाणी वर्षभरातून एखाद्या बिल्डिंगचं किंवा जागेचं रेडी रेकनर प्रोसेस होत असते. त्यात लोवेस्ट किंमत किंवा हायेस्ट किंमत काय मिळू शकते बाजारात विकल्यावर, त्याची आज रोजी किंमत काय आहे हे मग त्या वर्षीसाठी तेवढ्या जागेसाठी तेवढ्या एरियासाठी बीएमसीने शासकीय किंमत काय ठेवायची हे ठरवण्यात येते. ठीक आहे, आणि त्यानुसार मग कॅपिटल व्हॅल्यू ठरवण्यात येईल. हे झालं रेडी रेकनर प्रोसेस. पण जिथं रेडी रेकनर प्रोसेस डज नॉट एक्झिस्ट अशा ठिकाणी मग कमिशनर काय करणार, डायरेक्ट कॅपिटल व्हॅल्यू ठरवणार. कशाच्या भरोश्यावर की आज मार्केटमध्ये याची व्हॅल्यू काय, काहीच करायचं काम नाही. हायेस्ट किंमत किती मिळेल आणि लोवेस्ट किती मिळेल आणि त्याचा ऍव्हरेज करायचं, काहीच नाही करायचं. रेडी रेकनर प्रोसेस झाली नसेल त्या वर्षी तर डायरेक्ट मार्केटमध्ये काय किंमत आहे त्याच्या किती तुलनेत आपल्याला कॅपिटल व्हॅल्यू ठेवायची आहे आणि आपली शासकीय किंमत काय ठेवायची ही प्रोसेस ठरवण्यात येते. हे झालेलं आहे सगळं 154 सबसेक्शन 1A मध्ये सांगितलेलं आहे कॅपिटल व्हॅल्यू ठरवताना, फिक्स करताना. याच्या आधी आपण जे बघितलं, इथं बघितलं आपण रेटेबल व्हॅल्यू फिक्स करताना, हे बघितलं आपण कॅपिटल व्हॅल्यू फिक्स करताना. आता फक्त एवढ्याच गोष्टीचा विचार करायचा आहे का की बॉम्बे स्टॅम्प रूल किंवा बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट किंवा स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर ह्या तीनच गोष्टीचा विचार करायचा आहे का, तर नाही. याच्या व्यतिरिक्त पण अदर फॅक्टर्स आहेत ज्याचा विचार करायचा आहे कॅपिटल व्हॅल्यू ठरवताना. अदर गोष्टी पण आहेत त्याचा पण विचार करायचा आहे. त्या अदर गोष्टी कुठल्या आहेत ते बघा. आता ऐका, अदर गोष्टी कुठल्या आहेत. फॉलोइंग फॅक्टरचा पण कमिशनर विचार करेल वाईल फिक्सिंग द कॅपिटल व्हॅल्यू ऑफ एनी प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे काय आली, बिल्डिंग आली, खाली जमीन आली, फ्लॅट आला, घर आला, जे काय असेल सगळ्या गोष्टी. थोडक्यात वास्तू त्या प्रॉपर्टीचं कॅपिटल व्हॅल्यू कशी ठरवायची आहेत. अदर फॅक्टर्स कुठलेत बघा. याच्या पहिले आपण ते बाकीचे फॅक्टर्स बघितलेत, रेटेबलचे पण बघितले आपण आणि कॅपिटल व्हॅल्यू या तीन गोष्टीवर बघितल्यात. बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट, बॉम्बे स्टॅम्प रूल्स, स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर यानुसार पण बघितले. आता अदर फॅक्टर काय आहे. पहिला फॅक्टर असा आहे की त्या बिल्डिंगचं टाईप काय आहे आणि नेचर काय आहे. म्हणजे एखादी खाली जमीन असेल, लँड किंवा स्ट्रक्चर असेल बिल्डिंगचं, तर त्याचे टाईप काय आहे आणि त्याचा नेचर काय आहे. ती शाळेसाठी आहे, ती पब म्हणून यूज केल्या जाते का, ते सिनियर सिटीजनसाठी आहे. ठीक आहे ना. तर ते जागेची टाईप काय आहे, नेचर काय, त्याच्यानुसार त्या बिल्डिंगची कॅपिटल व्हॅल्यू निघणार. बिल्डिंगचा यूज कमर्शियल आहे का रेसिडेन्शियल आहे, त्या गोष्टी डिसाईड करून विचार करून कॅपिटल व्हॅल्यू ठरवण्यात येणार. सेकंड, त्या लँडचा किंवा त्या बिल्डिंगचा कार्पेट एरिया किती आहे किंवा एरिया ऑफ लँड आणि कार्पेट एरिया ऑफ बिल्डिंग. एरिया जास्त असेल तर जास्त टॅक्स, कमी असेल तर कमी टॅक्स. त्यानंतर तो एरिया कुठला आहे, मरीन ड्राईव्हचा आहे का, दहिसरचा आहे का, बोरिवलीचा आहे का, ते पण ठरवण्यात येईल ना, कुठल्या लोकेशन मधले आहे. याचा पण विचार करून कॅपिटल व्हॅल्यू ठरवण्यात येईल. त्यानंतर कॅटेगरी, त्या बिल्डिंगची कॅटेगरी काय आहे, रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल शॉप आहे किंवा कमर्शियल बिल्डिंग असेल किंवा ऑफिस आहे किंवा हॉटेल आहे 4 स्टार किंवा हॉटेल आहे मोर दॅन 4 स्टार म्हणजे 5 स्टार 7 स्टार हॉटेल आहे किंवा बँक आहे किंवा इंडस्ट्री किंवा फॅक्टरी आहे किंवा स्कूल आणि कॉलेज आहे त्या बिल्डिंगमध्ये किंवा ती एज्युकेशनल पर्पजसाठी यूज होती ती बिल्डिंग किंवा मॉलसाठी यूज होती ती बिल्डिंग किंवा एनी अदर गोष्टीसाठी यूज होती ती बिल्डिंग. तर त्याची कॅटेगरी काय आहे, त्या कॅटेगरीचा विचार करून त्याच्यावर कॅपिटल व्हॅल्यू आणि प्रॉपर्टी टॅक्स ठरवण्यात येईल. त्यानंतर त्या बिल्डिंगचं वय किती आहे, किती जुनी बिल्डिंग आहे, 100 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे, 10 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे, एज ऑफ द बिल्डिंग, त्याच्यानुसार पण कॅपिटल व्हॅल्यू ठरवण्यात येईल. त्यानंतर आता ह्या सर्व गोष्टी तर झाल्यात. याच्या व्यतिरिक्त पण जर अजून काही गोष्टीचा विचार करायचा असतील तर ते सांगितलेलं आहे अदर फॅक्टर्स
ह्याच्या वर आपण डिस्कस केल्या त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरे फॅक्टर्स असतील आणि त्यानुसार अदर जे फॅक्टर असतील त्याचा विचार करून जर कॅपिटल व्हॅल्यू ठरवायचं असेल तर काय, तर 1B सेक्शन 1B चा विचार करायचा. त्यामध्ये सांगितलं कमिशनर डिसाईड करणार अदर फॅक्टर पण विचार करून. आणि ते अदर फॅक्टर म्हणजे काय की स्टँडिंग कमिटीचं अप्रुव्हल घेऊनच कमिशनर ते नवीन रूल्स बनवणार कॅपिटल व्हॅल्यू ठरवताना किंवा त्या प्रॉपर्टीची कॅपिटल व्हॅल्यू फिक्स करताना. अदर फॅक्टर पण लक्षात घेणार आहे, विचार करणार आहे अदर फॅक्टरचा. अदर फॅक्टर म्हणजे काय, 1B मध्ये सांगितलेलं आहे की स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलनुसार जे काही फॅक्टर्स ठरलेले आहेत ते. फॉर एक्झाम्पल कुठले फॅक्टर राहू शकतात की त्या बिल्डिंगचं वेटेज बाय मल्टिप्लिकेशन, म्हणजे त्या बिल्डिंगचा जर मल्टीपर्पज म्हणून यूज होत असेल, मल्टी डायमेन्शनली यूज होत असेल, बहुउपयोग असतील त्या बिल्डिंगचे, तर त्याचा विचार करून आज आपण कॅपिटल व्हॅल्यू ठरवायची आहे. म्हणजे सकाळी तिथे जिम असेल, दुपारी त्या जिमच्या भागात दुसरं काही होत असेल, संध्याकाळी दुसरा यूज होत असेल, तर वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळे यूज होत आहेत त्याचे. किंवा सॅटर्डे संडे त्या बिल्डिंगचा यूज वेगळा आहे, मंडे टू फ्रायडे त्याचा यूज वेगळा आहे. तर हे सर्व गोष्टीचा विचार करून अदर कुठले फॅक्टर आहेत हे स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलनुसार कमिशनर डिसाईड करेल आणि त्यानंतर कॅपिटल व्हॅल्यू नुसार त्याचं प्रॉपर्टी टॅक्स डिसाईड होईल. त्यानंतर हे जे काही कॅपिटल व्हॅल्यू नुसार प्रॉपर्टी टॅक्स डिसाईड झालेले आहेत ते फिक्स राहतील 5 इयर्ससाठी. ठीक आहे. पण सेक्शन 167 मध्ये सांगितलं की दरवर्षी असेसमेंट म्हणून होत राहील. समजा या वर्षी नोंद झाली की इथं शाळा आहे आणि आता 5 वर्षासाठी आपण या बिल्डिंगची प्रॉपर्टी टॅक्स ठरवलं कॅपिटल व्हॅल्यू नुसार आणि त्याचा यूज आहे कॅटेगरी आहे स्कूल म्हणून. बट 2 वर्षानंतर ती शाळा बंद पडली आणि तिथं सिनेमा थिएटर सुरू झालं. त्यानंतर मग तिचा यूज चेंज झाला, यूज चेंज झाला, तर मग नेक्स्ट इयरच्या असेसमेंटमध्ये त्या बिल्डिंगचा टाईप पण चेंज झाला. तर ते 5 इयर्ससाठी फिक्स केलं तर तसं कंटिन्यू राहील का, तर नाही. मग तेव्हा त्यात चेंजेस होतील. तर भलेही 5 इयर्ससाठी फिक्स आहे बट असेसमेंट होत राहील आणि त्या अकॉर्डिंगली मग त्यामध्ये चेंजेस होतील कॅपिटल व्हॅल्यूमध्ये. हे पण सांगितलेलं आहे आणि हे अधिकार हे बघा रिवाईज करायचे. ठीक आहे. किंवा एखाद्या माणसाने नोटीस दिली कमिशनरला की आता आमचा चेंज होतोय, आम्ही 4 स्टार हॉटेलचा आता अपग्रेड झालं 7 स्टार हॉटेलमध्ये, आम्ही नोटीस पाठवतो. रायटिंगमध्ये नोटीस दिली कमिशनरला, कमिशनरपर्यंत अदर रिझन्स आले वेगवेगळे की आता त्या बिल्डिंगचा टाईप चेंज झालाय, तर मग तुम्हाला त्याचे कॅपिटल व्हॅल्यू पण चेंज होईल, प्रॉपर्टी टॅक्स पण चेंज होईल. त्यानुसार मग सेक्शन 167चा जे आहेत अधिकार यूज करून कमिशनर त्यामध्ये चेंजेस करेल. पुढे सांगितलेलं आहे एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये मशिनरीज लावलेल्या आहेत, त्या बिल्डिंगमध्ये बोर मशीन आहे, त्या बिल्डिंगमध्ये सोलार बसवलेलं आहे, अजून कुठल्या मशीन्स असतील तर त्या मशीन्सचा पण, त्या मशीन ज्या आहेत त्या बिल्डिंगमध्ये, त्या मशीन्सचं पण कन्सिडर करायचं आहे का रेटेबल व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू फिक्स करताना. तर त्या लँडवर किंवा त्या बिल्डिंगवर अदर कुठल्या मशिनरी असतील, त्या बिल्डिंगच्या टेरेसवर असतील किंवा त्या बिल्डिंगच्या आतमध्ये असेल किंवा त्या लँडवर असतील, त्या मशिनरीज कुठल्या पण वेगवेगळ्या मशिनरी राहतील, इलेक्ट्रिक मशिनरीज और अदर कुठल्या मशिनरीज राहतील, तर त्या मशिनरीचा विचार करायचा नाहीये किंवा त्या मशिनरीची व्हॅल्यू कन्सिडर करायची नाहीये. काय फिक्स करताना, प्रॉपर्टी टॅक्स फिक्स करताना कुठले प्रॉपर्टी टॅक्स, एक तर रेटेबल व्हॅल्यूनुसार किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार प्रॉपर्टी टॅक्स फिक्स करताना त्या जागेवरच्या किंवा त्या बिल्डिंग मधल्या मशीनचा विचार करायचा नाहीये. या सर्व गोष्टी 154 मध्ये होत्या आणि आय होप सो मी सविस्तर तुम्हाला 154 एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. परत मी गोष्टी सांगत नाही कारण की टाइम होतो आणि मग आपलं ते पूर्ण ऍक्ट व्हायला खूप वेळ लागतोय. तर सगळ्या सेक्शन मी प्रॉपरली सांगितलेलं आहे, एक एक लाईन तुम्हाला सांगितलेली आहे. मी ऑलरेडी आधी वाचलेलं असते, त्यानंतर तुम्हाला मी सांगतो. ह्या काही गोष्टी तुम्ही पण वाचत चला स्वतःहून आणि ज्या गोष्टी कळाल्या नाही तर हा व्हिडिओ 15, 20, 30 सेकंद बॅक घ्यायचा आणि परत ऐकायचं. ठीक आहे. चला, आय होप सो सगळ्या गोष्टी मी यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. चला आता नेक्स्ट बघूया आणि आजचं आपलं हे शेवटचं सेक्शन आहे या लेक्चर मधलं. सेक्शन 154A प्रोव्हिजनल फिक्सेशन ऑफ कॅपिटल व्हॅल्यू इन सर्टिन केसेस. आता काय झालंय हे बघा, हे ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे सांगितलेलं आहे की 2010 पासून बीएमसीने रेटेबल व्हॅल्यू नुसार टॅक्स घेणं ही सिस्टीम बंद केली आणि नवीन सिस्टीम अडॉप्ट केली, ती आहे कॅपिटल व्हॅल्यू नुसार प्रॉपर्टी टॅक्स कन्सिडर करणे. ठीक आहे. बट सर्वच बिल्डिंग कॅपिटल व्हॅल्यू नुसार टॅक्स कलेक्ट करण्यासाठी पात्र ठरल्या नाहीत. काही बिल्डिंग ठरल्यात किंवा काही जमिनी ठरल्यात, काही ठरल्या नाहीत. त्यांच्यावर अजूनही जुन्या प्रोसेसनं चालू आहे रेटेबल, पण बहुतांश बिल्डिंग किंवा लँड्सवर आता कॅपिटल व्हॅल्यू नुसार आपण बीएमसी टॅक्स कलेक्ट करते. ठीक आहे. आता काय झालंय, समजा एखादी बिल्डिंग आहे, ठीक आहे, आणि 2010 पासून आता या बिल्डिंगवर कॅपिटल व्हॅल्यू नुसार आपण टॅक्स घेणार आहोत आणि यापूर्वी ते लोक रेटेबल व्हॅल्यू नुसार टॅक्स भरत होते. रेटेबल व्हॅल्यू काय कॅपिटल व्हॅल्यू काय मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. कॅपिटल व्हॅल्यू आहे CA.
आता बघा, तर अजून ही प्रोसेस पेंडिंगच आहे, अजून कॅपिटल व्हॅल्यू फिक्स केलेली नाहीये, ती प्रोसेस इन प्रोग्रेसच आहे. तर 2010 पर्यंत याला रेटेबल व्हॅल्यूनुसार टॅक्स होता, 1,000 रुपये फॉर एक्झाम्पल टॅक्स होता. आणि आता कॅपिटल व्हॅल्यूनुसार याचा टॅक्स वाढणार आहे, निश्चितच तो वाढणार आहे, पण अजून तो फिक्स नाही केलाय. तर 2011 मध्ये ही बिल्डिंग पात्र ठरलेली आहे कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स लावण्यासाठी. तर 2011 मध्ये कॅपिटल व्हॅल्यू किती राहणार किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स किती राहणार या बिल्डिंगवर हे अजून निश्चित झाले नाहीये. तर जो मागच्या वर्षीचा टॅक्स होता 1,000 रुपये, तोच कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स आहे असं कन्सिडर करायचं आणि तोच टॅक्स कंटिन्यू करायचा आहे. हे कधीपर्यंत टॅक्स कंटिन्यू करायचा आहे? हे 2011, 12, 13 पुढच्या 3 वर्षासाठी. 2011, 12, 13, 2012, 2013 म्हणजे या पुढच्या 3 वर्षासाठी याच्यावर जो काही रेटेबलनुसार टॅक्स होता तोच टॅक्स ॲज अ कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स लागेल असं कन्सिडर करायचं आहे आणि तोच टॅक्स कंटिन्यू करायचा आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत हे फिक्स होत नाही. आणि एकदा काय हे फिक्स झालं, कॅपिटल व्हॅल्यू या बिल्डिंगवर काय लावायची आहे, त्यानंतर नवीन प्रॉपर्टी टॅक्स तिच्यावर लागणार आहे आणि त्यानुसार मग बीएमसी ते तो टॅक्स कलेक्ट करणार आहे. ठीक आहे, बस एवढ्याच गोष्टी होत्या 154A मध्ये. बाकी काही गोष्टीचा विचार करू नका. आणि आय होप सो तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता अजून काहीतरी गोष्टी सांगायच्या होत्या, बट ठीक आहे, 1 hour झालेला आहे कम्प्लीट. चालेल, तर कळालं 154A मध्ये काय आहे की आता कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स लागणार आहे. 2010 पासून नवीन सिस्टीम आलेली आहे कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स, की आज त्या बिल्डिंगची किंवा जागेची मार्केटमध्ये किंमत काय त्याच्या प्रोपोर्शनमध्ये बीएमसी आता टॅक्स कलेक्ट करणार प्रॉपर्टी. ठीक आहे, पण अजून तो निश्चित झालेला नाही दर, ती प्रोसेस इन प्रोग्रेसच आहे. तर त्यासाठी आधी जो तुम्ही रेटेबलनुसार टॅक्स भरत होता तोच टॅक्स पुढच्या 3 वर्षासाठी ॲज अ कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स आहे असं कन्सिडर करून तुम्ही टॅक्स भरत राहा. आणि ज्या दिवशी तुमच्यावर फिक्स होईल कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स, तर तो नवीन टॅक्स तुम्ही तिथून पुढे भरा. ठीक आहे, एवढंच सांगितलेलं आहे सेक्शन 154A मध्ये. आता 155 पासून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. लेक्चरचा कंटेंट मित्रांनो क्वालिटी आहे. सर्व गोष्टी मी इथं इन डिटेलच सांगत आहे. तुम्ही एक एक लाईन स्वतःहून वाचायची आहे. आपल्या व्हिडिओजला रिस्पॉन्स आज रोजी कमी आहे. 1 महिन्यानंतर मला पण विश्वास आहे की या व्हिडिओजना रिस्पॉन्स राहील. आपण मराठीत घेत नाही त्याच्यामुळे थोडा रिस्पॉन्स कमी आहे. हा इंग्लिशमध्ये PDF वाचतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना मराठी प्रिफर करतात, त्यामुळे ते बघत नसतील. बट एवढं एक्सप्लेनेशन किंवा एवढं सिम्पल लँग्वेजमध्ये कोणी सांगत नसेल असं मला वाटत आहे. एकदा हा ऍक्ट संपला की आपण पुढच्या प्रोसेस पण करणार आहोत. क्वेश्चन घेणार, तुम्हाला क्वेश्चन विचारला त्याचे सोल्युशन काय असतील. ज्या लोकांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांनाच ते आन्सर येतील. ज्यांनी अदर व्हिडिओज जिथे एक्सप्लेनेशन पूर्ण नाही झालेल्या अशा गोष्टी बघितल्या असतील त्यांना खूप डिफिकल्ट वाटतील. फक्त वाचूनच फायदा नाही आहे. प्रत्येक सेक्शन त्यामध्ये काय गोष्टी आहेत मी एक एक लाईन एक एक वर्ड सांगत आहे. चला ठीक आहे, जाऊ द्या. चलो बाय बाय, टेक केअर. नेक्स्ट लेक्चर आपण उद्याच टाकणार आहोत.